नाशिकमधून हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे नाशिकमधील महायुतीचा तिढा आता सुटलाय। उद्याच गोडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत गोडसे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नाशिकमध्ये अनेक नावांची चर्चा होती, मात्र यात गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ अखेर पडली आहे। त्यामुळे आता गोडसेंसमोर शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचं आव्हान असणार आहे। निश्चितच आपण आचारसंहितेच्या अगोदरच एक चक्कर मारला होता। पूर्ण फेरी त्या ठिकाणी आपली झाली होती। त्यानंतर आता देखील पत्रकं असतील, स्टिकर्स असतील, आपण दारादारापर्यंत इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। विद्यमान खासदार म्हणून देखील आपण सातत्याने लोकसंपर्कात होतो। मला असं वाटतं का त्यांची टेस्ट मॅच झाली आमची 2020 आणि आम्ही कमी ओव्हरमध्ये सर्वाधिक रन काढणार। ज्यावेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं। आणि हे काय याच्यात काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काय होत नाही। त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच।